अयोध्यानगरी हे नवरीसारखी नटली आहे आणि त्याच निमित्तानं आता 22 जानेवारी जवळ आलेली आहे। प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा आणि अयोध्येमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। कारसेवपुरम मध्ये सध्या चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे 400 किलोचा कुलूप, त्याची चावी आहे 30 किलोची आणि या टाळ्याजवळ सेल्फी काढण्यासाठी अनेक भक्तगण येत आहेत। मोठ्या संख्येने गर्दी सुद्धा इथे झालेली आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधी प्रज्ञा कळजवकर यांनी घेतलेला आढावा पाहूयात। वातावरण निमित्त आहे 22 जानेवारीचं प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा आणि याची जय्यत तयारी करण्यात येते। आता आपण आहोत कारसेवकपुरममध्ये। कारसेवकपुरममध्ये केंद्रबिंदू ठरलेला आहे, आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलेलं आहे हे कुलूप, जे 400 किलोचं आहे आणि 30 किलोची चावी आहे। खूपच महत्त्वाचं केंद्रबिंदू ठरवलंय सध्या कारसेवकपुरममध्ये। निर्माता म्हणजे सत्यव्रता शर्मा, रोहिणी शर्मा यांनी हे कुलूप बनवलेलं आहे। मात्र सत्यव्रता शर्मा आहे त्यांचं निधन झालं, त्यामुळे त्यांची इच्छा होती की हे कुलूप जे राम मंदिराला लागेल। मात्र त्यानंतर रोहिणी शर्मा आहे त्यांनी श्री महंत रवींद्र पुरेजी महाराज अध्यक्ष आखाडा मनसा देवी मंदिर ट्रस्ट आणि त्यांची प्रिय शिष्या महामंडलेश्वर त्यांच्या मार्फत हे कुलूप सध्या सप्रेम भेट इथे ठेवलं गेलेलं आहे। आणि जिथे आपण पाहतोय कारसेवकपुरममध्ये गर्दी पाहण्यास मिळते, उत्साहाचं वातावरण आहे आणि या कुलूपाची, या टाळ्याची सध्या चर्चा सुरू आहे। मी प्रज्ञा कळजवकर, कॅमेरामन सायली पाटील, जय महाराष्ट्र।